दर्पण न्यूज। पंचगंगा नदी प्रदूषण उपाययोजना अंतर्गत इचलकरंजीसह 3 ठिकाणी ZLD CETP नवीन सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठीची 610 कोटी रुपयांची निविदा शासनाने मंजूर केली आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या अंतर्गत इचलकरंजी आणि लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पाची सुधारणा, उन्नतीकरण आणि क्षमता वाढवणे, त्याचबरोबर यड्राव तालुका शिरोळ येथील पार्वती औद्योगिक वसाहतीत नवीन सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ZLD CETP उभारण्यात येणार आहे। त्यामुळे पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासह ती प्रदूषणमुक्त करण्यास मोठी मदत होणार असल्याचं नमूद करत आमदार आवाडे यांनी कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह नदी काठावरील घटकांसह विविध गावातील सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी सातत्याने प्रदूषित होत आहे। पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते। प्रदूषण मुक्तीसाठी आवश्यक उपाययोजना अंतर्गत MIDC कडून आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात आला होता। त्या अंतर्गत इचलकरंजी शहर व परिसरात 3 अत्याधुनिक ZLD CETP प्रकल्प उभारण्यास उद्योग, वस्त्रोद्योग आणि पर्यावरण या 3 विभागांकडून मंजुरी देण्यात आली होती। त्यानुसार वस्त्रोद्योग व पर्यावरण विभागाकडून प्रत्येकी 25% आणि उद्योग विभागाकडून 50% अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर हे प्रकल्प राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC कडे देण्यात येणार आहे। मे महिन्यात विविध 700 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इचलकरंजीत आले असताना या कामासोबत प्रलंबित विकास कामांचीही त्यांनी आढावा घेतला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने प्रोसेसमधून कापडावर प्रक्रिया केल्यानंतर बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होत असल्याच्या काही गोष्टी समोर आल्या आहेत। त्यामुळे नदी प्रदूषणासह प्रक्रिया केल्यानंतर शेतीसाठी दिले जाणारे पाणी देणे बंद झाले होते। प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि तत्कालीन नगराध्यक्षा सौ किशोरी आवाडे यांनी क्लस्टरच्या माध्यमातून शहरात 12 MLD क्षमतेचा CETP प्रकल्प उभारला आणि बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या प्रोसेस उद्योगाचे पुनरुज्जीवन झाले आहे। आता तंत्रज्ञान बदलत चालले असून त्या दृष्टीने या CETP प्रकल्पाचे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार आहे। त्याच अनुषंगाने टाकवडे वेस परिसरात 488 कोटी रुपये खर्चाचा STP प्रकल्प उभारण्यात आलाय। आता औद्योगिकीकरणातून जाणाऱ्या पाण्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ZLD प्रकल्प उभारण्यात येत आहे। इचलकरंजी सहकारी औद्योगिक वसाहतीत 12 MLD क्षमतेचा असलेला प्रकल्प, 15 MLDचा, लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील 3 MLD क्षमतेचा असलेला प्रकल्प, 5 MLDचा आणि पार्वती औद्योगिक वसाहतीत 5 MLD क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। 609.58 कोटी रुपये खर्चाच्या या कामाची निविदा प्रक्रिया प्रलंबित होती, त्याला शासनाने मंजुरी दिली असून हे काम येत्या 2 वर्षात पूर्ण होणार आहे। या निर्णयामुळे सर्वच सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन पंचगंगा प्रदूषणमुक्त होणार आहे। पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण रोखून ती प्रदूषणमुक्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व शासनाचे आमदार आवाडे यांनी आभार मानले आहे। पंचगंगा नदी लवकरात लवकर प्रदूषण मुक्त करून शहरासह ग्रामीण भागासाठी पंचगंगेचं पाणी उपयुक्त ठरेल हेच ध्येय असल्याचंही आमदार आवाडे यांनी नमूद केले। आमदार आवाडे यांची ऑनलाईन पत्रकार परिषद इचलकरंजी परिसरासह पंचगंगा नदी काठावरील गावांसाठी महत्त्वाचा असलेला नदी प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात राज्य शासनाने सोमवारी मंजुरी दिली आहे। या शासन निर्णयाची माहिती देण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी थेट ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली आहे। सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने आमदार आवाडे हे मुंबईत आहेत, त्यामुळे त्यांनी प्रसार माध्यमांशी ऑनलाईन संपर्क साधत ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। वैष्णवी पाटील, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, कोल्हापूर, पोलीस उपअधीक्षक, मोबाईल क्रमांक 9764140777, कार्यालयाचा पत्ता पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर, मोबाईल क्रमांक 9673506555 किंवा 7875333333, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक
0231254098 व्हॉट्सअप क्रमांक 7875333333 निशुल्क फोन क्रमांक 1064 ईमेल dyfpacbkolhapur@gmail.com